नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL न्यू इरा 2025 MSIT इरा मधील सेशन नंबर 11 पाहणार आहोत। रिझ्यूम लर्निंग करा, सेशन नंबर 11 ओपन करूयात आपण। सेशन नंबर 11 ला गेल्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये क्लिक करा। हां, आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। इथे टेस्ट फॉर नॉलेज वरती क्लिक करा। हे नॉलेज चेक ह्याला मार्क नाही आहेत, त्यामुळे हे वरचं नॉलेज चेक सोडवून घ्या। स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील इन्सर्ट इंडेक्स वैशिष्ट्याचा प्राथमिक उद्देश काय असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संज्ञा घेणे। पुढचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील टेबल ऑफ ऑथॉरिटी ग्रुपचे प्राथमिक कार्य काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टेबल मॅनेज आणि जनरेट करण्यास अनुमती देतं ते। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भात TOC चे पूर्ण रूप काय आहे? याचं उत्तर आहे टोटल ऑफिस TOC, टेबल ऑफ कंटेंट, पर्याय क्रमांक 4। आणि चौथा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड स्टार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे शब्द एक्सप्लोर करण्यासाठी क्विक ॲक्सेस, पर्याय क्रमांक 3। SIM करा, एंड एक्झामला क्लिक करा, टाईप करा, एंड एक्झाम ओके करा, पुन्हा ओकेला क्लिक करा। पुन्हा आपल्याला सोडवायचे आहेत सिम्युलेशन प्रश्न। सिम्युलेशन प्रश्नावरती क्लिक करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, टेबल ऑफ कंटेंट हे विशिष्ट विषय, उपविषय आणि महत्त्वाचे मुद्दे कुठे शोधायचे याची अचूक आणि स्पष्ट यादी प्रदान करण्यासाठी असते, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑटोमॅटिक टेबल टू हा पर्याय निवडून टेबल ऑफ कंटेंट तयार करा। इन्सर्टला क्लिक करा, रेफरन्सला क्लिक करा, टेबल ऑफ कंटेंटला क्लिक करा आणि 2 नंबरच्या टेबल ऑफ कंटेंटला क्लिक करा। हा प्रश्न संपलेला आहे। पुढचा प्रश्न, फुटनोट आणि एंडनोट हे डॉक्युमेंटमधील एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी, टिप्पणी करण्यासाठी किंवा संदर्भ देण्यासाठी वापरले जातात, त्यामुळे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट इन्सर्ट करा। स्टार्ट करा। रेफरन्सला क्लिक करा, फुटनोटला क्लिक करा। पुढील प्रश्न आहे, स्मार्ट लुकअप पेन व्याख्या, विषय, विकिपीडिया लेख आणि वेबवरील शीर्षस्थांमध्ये शोध प्रदान करेल, त्यामुळे निवडलेल्या टेक्स्टची व्याख्या सर्च करा। रेफरन्सला क्लिक करा, इथे स्मार्ट लुकअपवरती क्लिक करा आणि इथे डिफाईनला क्लिक करा। पुढील प्रश्न आहे, कॅप्शनिंग तुम्हाला तुमच्या टेबल, चार्ट्स, इमेजेस, फिगर्स आणि अशाच प्रकारच्या डॉक्युमेंट आयटमसाठी लेबल ॲड करायला मदत करते, त्यामुळे सिलेक्टेड शेपसाठी कॅप्शन रेक्टँगल म्हणून डॉक्युमेंटमध्ये ॲड करा। स्टार्ट करा। रेफरन्सला क्लिक करा, इन्सर्ट कॅप्शनला क्लिक करा, कॅप्शनच्या नावासाठी क्लिक करा आणि इथे ओकेला क्लिक करा। इथे आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत। एंड करा। सिम्युलेशन क्वेश्चन नंतर आपल्याला सोडवायचं आहे सेल्फ पाथ लर्निंग। सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा आणि स्टार्ट करा, प्रोसीड करा। पहिला प्रश्न आहे, तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फुटनोट कसे ॲड करता? फुटनोट ॲड करण्याचा साठीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 4। इन्सर्ट क्वेश्चन करा, पर्याय क्रमांक 4, सबमिट। पुढचा प्रश्न पाहूयात आपण, निवडलेला शब्द किंवा वाक्यप्रचार अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा उपयोग कसा करू शकता? पर्याय क्रमांक 1, सबमिट। नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सायटेशन ग्रुपचा उद्देश काय? पर्याय क्रमांक 3, सबमिट। नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 3, हे टेबल्स, आकृत्या आणि समीकरणांसाठी आहे। येस करा, गो टू होम करा। पुढे आहेत गाइडेड डू इट युअरसेल्फ,
स्टार्ट करा, इथून स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे नवीन डॉक्युमेंट ओपन करा. टेबल ऑफ कंटेंट ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा, नंतर टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करा आणि मॅन्युअल टेबल सिलेक्ट करा. जसे स्टेप सांगितले तशा करून घ्यायच्यात आपल्याला. नवीन वर्ड ओपन करण्यासाठी स्टार्टला क्लिक करा, स्क्रोल डाऊन करा, वर्डवरती क्लिक करा, ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा, रेफरन्स टॅबवरती क्लिक करा, टेबल ऑफ कंटेंटला क्लिक करा आणि ह्याच्यामधून आपल्याला मॅन्युअल टेबल घ्यायला सांगितलेलं आहे. इथं आहे मॅन्युअल टेबल, त्याला क्लिक करा. हा झाला मॅन्युअल टेबल. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट ॲड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा, पुढे रेफरन्स टॅब सिलेक्ट करा, इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा, फुटनोट म्हणून मार्केटिंग टाईप करा. वर्ड ओपन होईल. रेफरन्स टॅबवरती क्लिक करा. काय सांगितलेलं आहे माहिती, पहिली इमेज सिलेक्ट करा. शी आहे पहिली इमेज, क्लिक करा. रेफरन्स टॅबला क्लिक करा, इन्सर्ट फुटनोटला क्लिक करा आणि फुटनोट म्हणून मार्केटिंग असं इथे टाईप करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पहिली इमेज सिलेक्ट करा. आता हीच इमेज आहे त्यामुळे त्या इमेजला क्लिक करायचे आपल्याला ह्या पहिल्या. पुन्हा आपण होम टॅबमध्ये असतो त्याऐवजी आपल्याला जायचे रेफरन्स टॅबला. रेफरन्स टॅबमध्ये जायचे, इन्सर्ट फुटनोट आणि इथे मार्केटिंग असं टाईप करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इनवॉइस टेक्स्ट जिथे दिसेल तिथे मार्क करण्यासाठी इनवॉइस टेक्स्ट सिलेक्ट करा, रेफरन्स टॅबवर जा आणि मार्क एंट्री सिलेक्ट करा आणि मार्कवर क्लिक करा. स्टार्ट करा. इनवॉइस शब्द सिलेक्ट करा. पुढं काय सांगितलेलं आहे बघा, रेफरन्स टॅबवर जायचे आपल्याला. रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर मार्क एंट्री आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ह्याच्यामध्ये मार्क एंट्रीवरती क्लिक करा. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, मार्कवर क्लिक करा. ह्याच्यामध्ये आपल्याला मार्कवरती क्लिक करायचं आहे. इथं आहे मार्क. त्यानंतर कॅन्सल करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेजला कॅप्शन टेक्स्ट ॲड करण्यासाठी मधली इमेज सिलेक्ट करा, रेफरन्स टॅबवर जा, इन्सर्ट कॅप्शनचा वापर करून ॲटॉम कॅप्शन टेक्स्ट म्हणून ॲड करा. मधली इमेज सिलेक्ट करा, रेफरन्स टॅबवरती जा, इथे कॅप्शनवरती क्लिक करा आणि कॅप्शनमध्ये जे सांगितले ते लिहा. ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शब्दांनी त्याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅबवर जा, रिसर्च ग्रुपमध्ये स्मार्ट लुकअपवर क्लिक करा. केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा, रेफरन्स टॅबवर जा, रिसर्च ग्रुपमध्ये जायला सांगितलेलं आहे आपण, स्मार्ट लुकअपवरती क्लिक करा. इथे त्याबद्दल माहिती दाखवेल. नेट चालू असेल तर साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. SIMला क्लिक करा, एंड एक्झाम असं इथे टाईप करा आणि कन्फर्मला क्लिक करा. पुढे आहेत सेशन कंप्लीशन टास्क, क्लिक करा. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, या प्रकारचे सॉफ्टवेअर हे बहुतांश तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी आणि वापरकर्ता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर यांच्यासोबत काम करते. याचं उत्तर आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. पर्याय क्रमांक 4. या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे वर्णन एंड युजर सॉफ्टवेअर असे करता येऊ शकते. त्याचं उत्तर आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. पर्याय क्रमांक 2. डॅश डॅश हे अधिकची माहिती किंवा रिक्वेस्ट इनपुट पुरवतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डायलॉग बॉक्सेस. सबमिट करा.
चौथा प्रश्न आहे, युजर इंटरफेस हा ॲप्लिकेशनचा भाग आहे जे वापरकर्त्याला प्रोग्राम नियंत्रित करण्याचे तसेच त्याच्याशी संवाद साधण्याची परवानगी देते. बरोबर. SIM समोर एंड एक्झाम टाईप करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 11 इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 12 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. तसेच ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. थांबूयात आपण. धन्यवाद.